विद्यार्थी मित्रांनो 20 मार्चला आपला कॉम्प्युटर आयटी एआयएमएल आणि सीएसडी चा M3 चा पेपर झाला। या चारही डिपार्टमेंटला M3 चा सिलेबस सेम असल्यामुळे कॉमन पेपर असतो। सो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कंप्लीट सोल्युशन देणार आहे, म्हणजे आन्सर्स देणार आहे, जेणेकरून तुम्ही तुमचे जे पेपर लिहिला M3 चा त्याचे आन्सर इनसेमचे आन्सर चेक करू शकता आणि तुमचा रिझल्ट आता अजून 15-20 दिवसांनी लागेल। त्याच्या आधी तुम्हाला आजच्या आज लगेच कळून जाईल की तुम्हाला M3 च्या या इनसेमच्या पेपरला किती मार्क मिळाले। मित्रांनो एकदा तुम्हाला कन्फर्म झालं की मला एवढे मार्क पडतात, 28 मार्क पडताय, मला 22 मार्क पडताय, मला 18 पडताय, तुम्हाला तुमची मार्कांची कन्फर्म झाली की तुम्हाला लगेच त्या हिशोबाने एंड सेमची तयारी लगेच अभ्यासाला सुरू करायला तुम्हाला स्टार्टअप करून देत आहे। सो M3 सोबतच नेक्स्ट व्हिडिओ M2 चा आम्ही दिला आहे, त्याच्यात पण पेपर सोल्युशन आम्ही दिलेला आहे आणि नेक्स्ट मेकॅनिक्स त्याचं पण दिलेलं आहे आणि M3 मध्ये मेकॅनिकल आणि कॉम्प्युटर आयटी दोन्ही M3 च्या पेपरचंही दिलेलं आहे। सो आपण सुरू करूया। बघा जस्ट मिनिट, बघा मित्रांनो हे तुमचे आन्सर्स तुम्ही चेक करून घ्या, लिहून घ्या। पहिला क्वेश्चन नंबर 1A, याच्यामध्ये पहिला क्वेश्चन होता x * v ही शॉर्टकट मेथडचा। याचा आन्सर आहे y = c1 cos 2x + c2 sin 2x x sin 3x x sin x upon 3 - 2/9 cos x। नंतर व्हेरिएशन ऑफ पॅरामीटरचा क्वेश्चन होता, त्याचा y = c1x + c2 e3x - e3x - log x e3x। आणि आपला कॉचीज मेथडचा क्वेश्चन होता, कॉचीजचा आन्सर होता c1 x4 + c2 x−1 - x²/6। आणि नंतर बी सेक्शन होता मल्टीप्लायरचा क्वेश्चन, त्याच्यात दोन आन्सर होते। पहिला xy + z = c1 x² + y² - z² = c2। सो हे दोन आन्सर तुम्हाला सेट करायचे होते। क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2 मध्ये ज्याने क्वेश्चन 1 केला असेल त्याला इझी आउट ऑफ मार्क पडतात, कारण क्वेश्चन 1 मध्ये हा शॉर्टकट मेथड इझी आहे, व्हेरिएशन पॅरामीटर इझी, कॉचीज इझी आणि त्याला आलेला बी सेक्शन मल्टीप्लायर पण इझी क्वेश्चन होता। त्या मानाने क्वेश्चन नंबर 2 थोडा टफ होता। क्वेश्चन नंबर 2 चे आन्सर चेक करा। हा शॉर्टकट मेथड sin 2x चा क्वेश्चन आहे, त्याचा आन्सर होतं c1x + c2 e−x - 4/25 4 cos 2x + 3 sin 2x। नंतर आपला क्वेश्चन 2A मधला सेकंड क्वेश्चन व्हेरिएशन पॅरामीटर, त्याचा आन्सर होतं y = c1 cos 2x + c2 sin 2x cos 2x/4 log cos 2x + x sin 2x/4। आणि क्वेश्चन 2A मधला थर्ड होता आपला लिजेंड्रीचा क्वेश्चन, त्याचा आन्सर होतं y = c1 x + a ब्रॅकेट क्यूब + c2 x + a ब्रॅकेट स्क्वेअर + x + a upon 2 - a/6। सो अशा प्रकारे हा क्वेश्चन 2A होता। क्वेश्चन 2B ला जर गेलो तर बघा क्वेश्चन 2B मध्ये नेहमी आपला सायमल्टेनियसचा क्वेश्चन येतो। सायमल्टेनियस मध्ये दोन आन्सर काढावे लागतात। पहिल्यांदा y चं काढतो, y चा आन्सर इक्वेशन 1 मध्ये टाकतो, x चं निघतं। सो मी y चं आन्सर इथे दिलंय, y = c1x + c2 e−3t - 2t/9 + 12/81। x चं का नाही दिलं, कारण x च्या आन्सर मध्ये काय होतं, सिम्प्लिफिकेशन मोठं असतं आणि काही जण हाफ सिम्प्लिफाय करतात, काही फुल करतात, काही एंड पर्यंत करतात। सो सिम्प्लिफिकेशन इथे प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं, त्यामुळे x चा आन्सर हे प्रत्येकाचं वेगवेगळं येऊ शकतं। सो x च्या आन्सरला थोडंफार जरी सिम्प्लिफाय असेल तरी फुल मार्क भेटून जातात, त्यामुळे उगाच कन्फ्युजन नको, त्यामुळे मी मुद्दामून x चा आन्सर नाही दिलं, कारण प्रत्येकाचं x चा आन्सर वेगवेगळं येऊ शकतं थोडं सिम्प्लिफिकेशन मुळे। ओके, सो डोंट वरी। सो y चा आन्सर दिलाय मी, सिमिलरली तुमचं जे आलं असेल x ते तुमचा आन्सर। सो क्वेश्चन 2B मध्ये पण हे पूर्ण तुम्हाला मार्क कव्हर अप होता, पण यापेक्षा आपण जर बघितलं तो क्वेश्चन 1 हा इझिएस्ट होता 2 पेक्षा। सो ज्याने 1 केला असेल त्याचा कमी वेळेत त्याच्या आउट ऑफ मार्क पडण्याचे इथे चान्सेस होते। आता क्वेश्चन 3 आणि 4 ला येऊया। बघा 3 मध्ये जर बघितलं, एक फुरियर आणि 2 झेडचे क्वेश्चन आहे आणि 4 मध्ये एक झेड आणि 2 फुरियरचे क्वेश्चन होते। सो दोन्ही क्वेश्चन इझी होते, ज्याला जो इथे पॉसिबल होतं त्याने तो केला तरी त्याला आउट ऑफ मार्क पडत होते। बघा फक्त इथे हा एवढाच थोडा टफ क्वेश्चन होता, कारण इथे डबल इंटिग्रेशन काढायचं होतं। डबल म्हणजे 1 बाय 1 स्टेप, एकाच वेळी डबल नाही। ओके, एकदा सिंगल आणि नंतर पुन्हा सिंगल। बघा हा होता आपल्याला प्रूफ विचारला लागतो, प्रूफ होतं ना, शो दॅट, हे शो करायचं होतं। कॉस फुरियर कोसाइनचा प्रश्न होता। ओके, सो हा कसं सोडवायचा होता, पहिल्यांदा फुरियर कोसाइन ट्रान्सफॉर्मचा फॉर्म्युला वापरायचा होता, फुरियर कोसाइन ट्रान्सफॉर्मचा फॉर्म्युला, त्याच्याने तुम्हाला f ऑफ लॅम्बडाची किंमत काढायची होती। f ऑफ लॅम्बडाची आलेली किंमत मग इनव्हर्स फुरियर कोसाइन ट्रान्सफॉर्म मध्ये टाकून सॉल्व्ह करायचं होतं आणि मग तुम्हाला हे प्रूव्ह झालं असतं π/2 e−x। तो अशा प्रकारे दोनदा इंटिग्रेशन काढायचं होतं, पहिल्यांदा फुरियर कोसाइनने आणि नंतर इनव्हर्स फुरियर कोसाइनने, या प्रकारे करायचं होतं। सो ज्याची प्रॅक्टिस झाली असेल त्याला आउट ऑफ मार्क पडून जातील। आता क्वेश्चन B
मध्ये गेलो तर बघा हा पार्शियल फ्रॅक्शन आणि हा झेड ट्रान्सफॉर्म. पार्शियल फ्रॅक्शनचं आन्सर होतं क्वेश्चन 2B मधला पहिला पार्शियल फ्रॅक्शन, त्याचा आन्सर होतं एफ ऑफ के इज इक्वल टू -2k प्लस 4k. आणि सेकंडचं आन्सर होतं झेड ट्रान्सफॉर्म e इज इक्वल टू झेड अपॉन झेड मायनस e. आता थर्ड सी सेक्शन होता आपला डिफरन्शियल इक्वेशन. डिफरन्शियल इक्वेशन मध्ये आन्सर आलेलं एफ ऑफ के इज इक्वल टू 1/8 4k मायनस 1/8 मायनस 4k. सो हा क्वेश्चन 3 आपला कंप्लीट झाला. सो क्वेश्चन 3 पण इझी होता आणि इथे 4 पण इझी आहे. कुठलाही कुणी केला तरी त्याला आउट ऑफ मार्क पडताय. क्वेश्चन 4A मध्ये बघा हे 2 झेड आहे. सो पहिला झेड ट्रान्सफॉर्म होता या 3k sin 2k प्लस 3. याचा आन्सर आहे झेड ट्रान्सफॉर्म 3k sin 2k प्लस 3 इज इक्वल टू झेड स्क्वेअर sin 3 मायनस 3z sin 1 अपॉन झेड स्क्वेअर मायनस 6z cos 2 प्लस 9. आणि हा जो होता इन्व्हर्जन इंटिग्रल हा एकदमच इझी क्वेश्चन आला होता. याचा आन्सर होतं एफ ऑफ के इज इक्वल टू -4k-1 प्लस 5k-1. आणि सिमिलरली बी सेक्शन मध्ये साइनचं साइन ट्रान्सफॉर्म विचारलंय. त्याचा आन्सर होतं एफ एस लॅम्बडा इज इक्वल टू 1/2 sin 1 मायनस लॅम्बडा अपॉन 1 मायनस लॅम्बडा a अपॉन 1 मायनस लॅम्बडा मायनस sin 1 प्लस लॅम्बडा a अपॉन 1 प्लस लॅम्बडा. आणि लास्ट क्वेश्चन होता बघा इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स साइन म्हणजे साइन इनवर्सचा क्वेश्चन, त्याच्यात 1 मायनस लॅम्बडा सॉल्व्ह करायचं होतं आणि त्याचं आन्सर होतं एफ ऑफ लॅम्बडा इज इक्वल टू 2/π x मायनस साइन x अपॉन x स्क्वेअर. सो मित्रांनो या प्रकारे हे तुमचे करेक्ट आन्सर होते. आता तुम्ही चेक करून घ्या की तुम्हाला किती मार्क पडताय. यस, सो पेपरचा रिझल्ट लागायला 15-20 दिवस लागतील, तोवर वेट न करू, आत्ताच चेक करून घ्या. आणि वाटतंय आपल्याला स्कोर झालाय तर आता एंड सेम आउट ऑफ 70 ऑन 70 घ्यायचे. वाटतंय बॅक राहतोय किंवा कमी मार्क पडताय, अपेक्षेपेक्षा कमी आले, आता एंड सेम स्कोर झाली पाहिजे. त्यामुळे आत्तापासूनच अभ्यासाला लागा. हे झालं M3 कॉम्प्युटरचं. सिमिलरली तुम्हाला संध्याकाळी M3 मेकॅनिकलचं भेटेल, त्याच्यानंतर काल तुम्हाला M2चं दिलेलं आणि उद्या मेकॅनिक्सचं पण भेटेल. मित्रांनो तुम्हाला वाटतं यार आता माझी इन सेम झाली, पण एंड सेम ही टफ असते, आता युनिव्हर्सिटीकडे असते. कारण एंड सेम ही काय कॉलेज चेक करत नाही, युनिव्हर्सिटी चेक करते 70 मार्काची. इथे 28 कंपल्सरी पासिंगला. सो एंड सेम मला खरोखर स्कोर करायची. जे इन सेमला झालं ते जाऊ द्या, एंड सेम मध्ये 70 ऑन 70 घ्यायचं, स्कोर करायचं, क्रिटिकलला आहे, गोल्डनला आहे, पेपर काढायचाच आहे, विषय बॅक ठेवायचा नाही, स्कोरिंग करायचे, आउट ऑफ मार्क घ्यायचे. तर तुम्हाला मी सांगेल तुम्ही नक्की पर्पल लाईट इन्स्टिट्यूटचे आपले क्लासेस जॉईन करा. क्लासेसची बॅच आपले 28 मार्च पासून सुरू झालेले आहे एंड सेमिस्टरच्या. तो डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे, तुम्ही त्यावरती कॉन्टॅक्ट करून नगर, नाशिक, पुणे तिन्ही जिल्ह्यांमध्ये आपल्या क्लासेस आहेत, ऑफलाईन आहेत, ऑनलाईन आहेत. सो कुठल्याही बॅचला तुम्ही जॉईन करू शकता. त्यासाठी तुम्ही इन्क्वायरी करा. एंड सेमच्या बॅचेस आपण स्टार्ट केलेल्या आहेत, त्यासाठी तुम्ही इन्क्वायरी करू शकता. ओके, M2 M3 मेकॅनिक्स आणि ह्या बॅचेसला जॉईन करून मी एवढी 100% तुम्हाला गॅरंटी देईल तुम्हाला काहीच येत नाही. इन सेम कशी गेली असेल आता तुम्ही चेक करून घ्या, पण एंड सेम एकदम बेसिक पासून आम्ही सुरुवात करणार आहोत. सो नक्की तुम्ही स्कोर करशाल. सो जॉईन दिस बॅच. आणि सेकंड ऑप्शन तुम्हाला क्लास नसेल करायचं तर सेकंड ऑप्शन आहे आपलं पर्पल लाईट ऍप्लिकेशनचे सबस्क्रिप्शन पण अवेलेबल आहे. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, तिथून तुम्ही पर्पल लाईट ऍप्लिकेशन डाउनलोड करा. पर्पल लाईट ऍप मध्ये गेले की तिथे M3चा तुम्हाला कोर्स भेटेल, M2 मेकॅनिक्सचा भेटेल. सो M3च्या कोर्सला सबस्क्राईब करा. एकदम ऑफर्डेबल प्राइस मध्ये आहे, 6 महिने व्हॅलिड आहे. त्या कोर्समध्ये व्हिडिओ लेक्चर आहे, नोट्स आहे, पेपर सोल्युशन, IMP क्वेश्चन सगळं आहे. सो त्याच्यामध्ये एंड सेमचा पूर्ण M3 मी शिकवलेला आहे. व्हिडिओ लेक्चर बघा, 2-2 3-3 वेळा बघा. मराठीमध्ये आपण M3 शिकवलाय. सो तो बघा आणि M3 गॅरंटेड तुमचा स्कोर करा. सो मित्रांनो अजून काही डाऊट असेल नक्की कमेंट बॉक्स मध्ये लिहा. चॅनल सबस्क्राईब करा आणि अपडेटेड राहा. तुमचे सगळे अपडेट आम्ही आपल्या चॅनलवरती नक्की देऊ. सो थँक्यू.